पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या वाट। मुखी नाम विठ्ठलाचं आणि डोळ्यासमोर साक्षात भक्तीचा सोहळा। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात बेलवाडीच्या मातीत पहिलं गोल रिंगण संपन्न होतंय। टाळ मृदुंगाच्या गजरात अश्वांची दौड पाहण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गोल रिंगणाचा आढावा घेऊया। आपले प्रतिनिधी तिकडे वारीत उपस्थित आहेत। निलेश जगताप यांच्याकडून। निलेश, कसं आहे वातावरण? आज गोल रिंगण पार पडतंय, अश्वांची दौड पाहण्यासाठी वारकरी सज्ज आहेत। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण आता या ठिकाणी बेलवडीच्या मातीमध्ये संपन्न होत आहे। ही दृश्य आपण पाहू शकतो। सगळ्यात पहिल्यांदा नगारखाना आला, त्यानंतर मानाचे अश्व या रिंगण मैदानामध्ये दाखल झाले। पालखी सोहळा आलाय आणि यांच्या मैदानाला, या गोलाकार मैदानाला प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आता रिंगण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होते। वारीची वाट वारकरी चालत असताना वारकऱ्यांना जो काही थकवा येतो, वारकऱ्यांचं मन थकत नसलं तरी कदाचित पाय थकत असतील आणि मग तो क्षीण असेल, जो काही थकवा असेल, तो नाहीसा होण्याचा सर्वोच्च क्षण जर कोणता असेल तर तो म्हणजे रिंगण सोहळा आहे। आणि म्हणून वारकरी रिंगण सोहळ्याची आवर्जून वाट पाहत असतात। हा रिंगण सोहळा पाहताना अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। एवढं मोठं नातं या वारकऱ्यांचं आणि रिंगण सोहळ्याचं आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। एका बाजूला खांद्यावरती भगवा पताका घेतलेले सगळे वारकरी आहेत, त्याच्यात डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली आहेत, टायकरी आहेत, विनेकरी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून रिंगण संपन्न होत असतं। सगळ्यात पहिल्यांदा पालखी सोहळ्याचे जे मानाचे अश्व आहेत, हे अश्व या ठिकाणी मैदानाची दौड मारत असतात। वर्तुळाकार आकाराचं हे रिंगण मैदान असतं गोल, आणि या ठिकाणी गोल प्रदक्षिण अश्व मारत असतात। 3 फेऱ्या अश्वांच्या या ठिकाणी होत असतात आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण येतं आणि ज्यावेळेस अश्व या मैदानामध्ये धावत असतात, अश्व धावल्यानंतर अश्वांच्या पायाखाली आलेली माती सुद्धा कपाई लावण्यासाठी वारकरी त्या ठिकाणी गर्दी करत असतात। याचं कारण महत्वाचं आहे की या वारकऱ्यांमध्ये अशी एक श्रद्धा आहे की या अश्वांवरती साक्षात जगद्गुरु संत तुकोबा महाराज, तुकोबाराय त्या अश्वावरती स्वार असतात आणि मग तुकोबाराय स्वार असल्यानं त्या अश्वाच्या पायाखालची माती कपायाला लावणं म्हणजे साक्षात तुकोबारायांचा आशीर्वाद आपल्याला आहे, ही भावना या वारकऱ्यांची आहे आणि म्हणून वारकरी सुद्धा या ठिकाणी गर्दी मोठ्या संख्येने करताना पाहायला मिळत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। पालखी हा जो मानाचा रथ आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा रथ आहे, त्यातून पालखी आता खांद्यावरती घेऊन या रिंगण मैदानाच्या बरोबर मध्यभागी ठेवली जाईल। हे दृश्य पाहतोय। जे काही मानकरी आहेत, या मानकऱ्यांच्या माध्यमातून पालखी सोहळा रथातून खाली घेतला गेलाय आणि आता हा पालखी सोहळा खांद्यावरती घेऊन या जे काय रिंगणाचं मैदान आहे, बेलवडीच्या मातीतलं हे रिंगणाचं मैदान आहे, या ठिकाणी हा पालखी सोहळा घेऊन चाललाय आणि त्या ठिकाणी हा पालखी सोहळा रिंगणाच्या बरोबर मध्यभागी त्या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि या रिंगण मैदानामध्ये ज्या काही मानाच्या दिंड्या आहेत, या सगळ्या दिंड्या त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि रिंगण सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। हा सगळा सोहळा, याची डोळी अनुभवण्यासाठी वारकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा खांद्यावरती घेऊन रिंगण मैदानाच्या आता मध्यभागी नेला जातोय आणि त्यानंतर रिंगण सोहळ्याला सुरुवात होणार आहे। रिंगण लावून सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। चोख व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या माध्यमातूनच ज्ञानोबा तुकारामचा गजर सध्या मैदानामध्ये सुरू आहे। जे काही वारकरी उपस्थित आहेत ते प्रत्येक आनंदाच्या क्षणी टाळ्यांचा गजर करत असतात, ज्ञानोबा तुकारामचा गजर करत असतात आणि या पालखी सोहळ्याचे जे जनक आहेत, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जनक संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव तपोदिनी नारायण महाराज यांच्याही नावाचा जय जयकार सध्या मैदानात केला जातोय। खऱ्या अर्थानं त्यांनी वारीची परंपरा सुरू केली आणि म्हणून त्यांच्याही स्मरण या वारीच्या वाटेवरती प्रत्येक ठिकठिकाणी होताना पाहायला मिळतं। पालखी सोहळा रिंगणाच्या मध्यभागी सध्या नेण्यात आलेला आहे आणि आता रिंगण सोहळ्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात होते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, जिकडे नजर जाईल तिथपर्यंत सगळ्या बाजूला वारकरी असतील किंवा इंदापूर तालुक्यातील सगळे नागरिक या ठिकाणी रिंगण पाहण्यासाठी उपस्थित आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अशा प्रकारचा वातावरण या बेलवडीच्या मातीमध्ये सध्या निर्माण झालेलं पाहायला मिळतं। आता रिंगणाला सुरुवात होतीये। एका बाजूला
भगवी पताका खांद्यावरती घेतलेले वारीतले सगळे वारकरी आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक दिंडीमध्ये अशा अनेक महिला असतात की ज्या अनवाणी पायानं तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन ही शेकडो किलोमीटर वारीची वाट चालत असतात. त्या महिला सुद्धा एका बाजूला उभ्या आहेत, एका बाजूला विनेकरी उभे आहेत. प्रत्येक या वारीच्या सोहळ्यामध्ये विनेकरांना प्रचंड असं महत्व आहे. विनेकरी या ठिकाणी उपस्थित राहायला मिळत आहेत. तर या ठिकठिकाणी ज्या ज्या दिंड्या या मैदानात उपस्थित आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करताना पाहायला मिळत आहेत. उड्यांचा खेळ असेल, बाहुली खेळ असेल, फुगडी असेल, ज्या ज्या प्रकारे आपला आनंद साजरा करता येईल त्या प्रत्येक प्रकारे हे सगळे वारकरी आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत. कारण वारीच्या सोहळ्यातलं हे पहिलंच गोल रिंगण आहे. काल जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मेंढ्यांचं रिंगण काटेवाडी या ठिकाणी पार पडलंय. मात्र जे पहिलं गोल रिंगण आहे, भव्य असं जे रिंगण होतं ते पहिलं गोल रिंगण आता या ठिकाणी बेलवडीच्या मातीमध्ये संपन्न होत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज बेलवडीला, उद्या इंदापूरमध्ये आणि परवा अकलूजमध्ये सलग 3 दिवस रिंगण सोहळे पाहायला मिळत आहेत. तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा काल चांदोबाचा लिंब इथं उभं रिंगण पहिलं पार पडलंय. पालखी सोहळा तरडगाव मुक्कामी होता आणि त्या पालखी सोहळ्यानं सुद्धा फलटणच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. आज सकाळी सनसनवरून 7 वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळा काही वेळापूर्वीच या बेलवाडीच्या मातीमध्ये दाखल झालाय आणि इथून रिंगण पार पडल्यानंतर निमगाव केतकी या ठिकाणी मुक्कामासाठी जाणार आहे. हे दृश्य आपण पाहू शकतो. रिंगणाची पूर्ण तयारी केली जाते. वारकरी सुद्धा ज्या वारकरी सुद्धा या रिंगणामध्ये पळताना पाहायला मिळत आहेत. इथंही वारकरी मेंढ्या घेऊन आलेत आणि एक प्रकारे मेंढ्यांच्या माध्यमातून सुद्धा रिंगण या ठिकाणी संपन्न होतं. ही दृश्य आपण पाहतोय. काल काटेवाडीत मेंढ्यांचं रिंगण संपन्न झालंय, मात्र आज या ठिकाणी बेलवडीमध्ये सुद्धा जे काही मेंढपाळ आहे हा मेंढपाळ समाज आपल्या मेंढ्या घेऊन या ठिकाणी आलाय आणि मेंढ्यांचं रिंगण सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यावेळेस वारीची परंपरा चालू झाली शेकडो वर्षांपूर्वी या भागामध्ये मेंढ्यांवरती एक आजार आला होता, रोग म्हणजे असं सांगितलं जातं की आजार आला होता, मेंढ्या दगावत होत्या. मात्र ज्या वेळेस जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काटेवाडी सनसर मार्गे पंढरीच्या दिशेनं गेला तेव्हा इथल्या मेंढपाळांनी त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला मेंढ्यांचं रिंगण घातलं आणि आजार नाहीसा झाला आणि त्यांच्या मेंढ्या वाचला. आणि म्हणून त्या परंपरेचं ती श्रद्धा आहे, या श्रद्धेचं जतन म्हणून, तो परंपरा म्हणून या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण सुद्धा संपन्न होताना पाहायला मिळतंय. हे दृश्य आपण पाहतोय. अशा प्रकारे जो मेंढपाळ समाज आहे या समाजाच्या वतीनं या ठिकाणी मेंढ्यांचं रिंगण या बेलवडीच्या मातीमध्ये संपन्न होत आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. काल काटेवाडीमध्ये सुद्धा मेंढ्यांचं रिंगण पार पडलंय. या मेंढ्यांना पूर्णपणे धुतलं जातं आणि या मैदानामध्ये घेऊन त्यांना आणलं जातं. मेंढ्यांचं रिंगण मुका प्राणी सुद्धा आपल्या या विठ्ठलाचरणी जगद्गुरू संत तुकारामांच्या चरणी आपली श्रद्धा या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता या मेंढ्यांचं रिंगण संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी जे काही टायकरी आहेत, मानकरी आहेत, विनेकरी आहेत, डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आहेत, यांचं रिंगण होणार आहे. मला सगळ्यांना आतुरता जर कुणाची लागून राहिली असेल तर ते मानाच्या अश्वांची दौड पाहण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी नजर रोखून बसलाय. कारण काही वेळातच या ठिकाणी मानाचे अश्व या मैदानामध्ये धावणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, दोनही पालखी सोहळ्यांमध्ये रिंगणाला प्रचंड असं महत्व आहे. उभं रिंगण, गोल रिंगण, 2 प्रकारचे रिंगण संपन्न होत असतात. हे गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होत आहे. हे दृश्य आपण पाहतोय. आणि हे गोल रिंगण संपन्न होत असताना मानाचे अश्व कधी एकदा या मैदानामध्ये दौड मारतायत आणि त्या मानाच्या अश्वांची दौड आपल्याला पाहता येईल यासाठी प्रत्येक वारकऱ्याची नजर या ठिकाणी, प्रत्येक वारकरी नजर रोखून या ठिकाणी मैदानातलं हे दृश्य पाहतो. बरोबर, हे जे दृश्य आहेत निलेश, ती अतिशय सुखद अशी आहेत. वारकऱ्यांना आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळाच आहे हा. पालखीचं आता गोल रिंगण नुकतंच पार पडणार आहे. मेंढ्यांचं रिंगण पार पडले. आता मानाचे अश्व देखील धावतील. तुकोबांच्या पालखीचं हे बेलवाडीच्या मातीतलं पहिलं गोल रिंगण आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. निलेश, तुम्ही खूप छान वर्णन केलं. खरं तर ही जी तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मेंढ्यांचं रिंगण घालण्याची जी परंपरा आहे ती अनेक वर्षांची आहे आणि त्याच निमित्तानं आता देखील आजच्या दिवशी हे वर्तुळ पार पडले. आता थोड्याच वेळानं मानाचे अश्व देखील धावतील. या सगळ्या सोहळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद.